हॅलो ट्रेडर्स, वीकली अनालिसिसच्या व्हॉल्यूम 1 व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे. जसं की आपण लास्टच्या व्हिडिओमध्ये पाहिलं होतं की मार्केट स्ट्रक्चरच्या व्हिडिओमध्ये की मी सांगितलं होतं की जे काही मार्केट स्ट्रक्चर रिलेटेड जे अनालिसिस असेल, प्राइस ऍक्शन रिलेटेड अनालिसिस असेल, ती आपण एक नवीन सेगमेंट सुरू केलेला आहे. तो आपण प्रत्येक वीकला अपडेट देईन, ज्यामध्ये पूर्ण वीकमध्ये मार्केटचं स्ट्रक्चर काय राहिलं होतं फ्रॉम हायर टाइम फ्रेम टू लोअर टाइम फ्रेम. टाइम फ्रेम म्हणजे वीकली टाइम फ्रेम टू 5 मिनिट टाइम फ्रेम यापर्यंत आपण बघणार आहोत. तसंच काही स्टॉक्स पिक केलेले आहेत, ज्यामध्ये प्राइस ऍक्शन एक्सप्लेन केलेले आहे की कशा पद्धतीने त्या स्टॉक्स मध्ये ट्रेड करायला हवा होता, एंट्री करायला हवी होती आणि नेक्स्ट अपकमिंग वीकसाठी काही प्राइस ऍक्शन असतील किंवा एंट्री पॉइंट्स कुठे असतील, कोणत्या लेवलला डिमांड सप्लाय झोन तयार होईल, तर ह्या सर्व गोष्टी डिस्कस केलेल्या आहेत. जर कोणी जो व्हिडिओ पाहिला नसेल प्रिव्हियस, तर मी त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये टाकेन, तर तो व्हिडिओ नक्की पहा, म्हणजे तुम्हाला मार्केट स्ट्रक्चर आणि प्राइस ऍक्शन रिलेटेड सर्व बेसिक क्लिअर होतील. तर सुरू करूया आपण आता. तर आपण बघत आहोत बँक निफ्टी मध्ये वीकली टाइम फ्रेमला बघत आहोत. तर एक खूप मोठ्या रिजेक्शन नंतर जर एरिया पाहिला, तर हा एक रिजेक्शनचा एरिया होता, ज्यामध्ये मार्केट कंटिन्युअस अपसाइड जाण्याचा प्रयत्न करत होतं. त्या लेवलला तुम्ही बघू शकता. आपण एक वीक कडून त्याचं रिजेक्शन येत होतं. वीक म्हणजे शॅडोजनी रिजेक्शन देत होता आणि त्या लेवलवरून एक सेलर्स ऍक्टिव्ह झाले आणि थोडासा एक कन्सोलिडेशनचा फेज सुरू झाला आणि त्यानंतर हा एक खूप मोठा फॉल आलेला आहे. ओके, सो जवळपास बघू शकता एक 4000 पॉइंटचा फॉल आलेला आहे. बट इट्स पार्ट ऑफ मार्केट स्ट्रक्चर, बिकॉज हा वीक जर तुम्ही बघितला होता, तर हा सेम 5000 पॉइंटचा एक अपसाइड मुवमेंट होती. सो आपण बघू शकतो की जर ही अपसाइड मुवमेंट व्यवस्थित तुम्ही चेक केली, तर हा एक पार्ट ऑफ रिट्रेसमेंट पण बोलू शकतो. ओके, आणि ज्या वेळेस अशी एक मोठी कॅन्डल येते ऍज अ प्राइस ऍक्शन, ज्यावेळेस एक अशी मोठी कॅन्डल येत असती, त्यावेळेस तुम्हाला ही जी रिजेक्शन आहे किंवा ही जी रिट्रेसमेंट आहे, तर ही जी रिट्रेसमेंट ही त्या कॅन्डलच्या 50 किंवा 60% पर्यंत मोस्टली येत असते. सो त्यांनी आतापर्यंत एक 50 ते 60% रिट्रेसमेंट कम्प्लीट केलेले आहे त्याच्यावरती. सो पॉसिबल आहे की नेक्स्ट वीक मला एक अपसाइड मुवमेंट थोडीशी बघायला भेटेल. अशा पद्धतीने थोडीशी मी अपसाइड मुवमेंट एक्सपेक्ट करतो, पण फक्त आपण एकाच टाइम फ्रेमला न अनालिसिस करता आपण मल्टिपल टाइम फ्रेम चेक करणार आहोत. सर डे कॅन्डलला जर पाहिलं, तर आपण लोअर टाइम फ्रेमला स्विच केलं, तर डे टाइम फ्रेमला तुम्ही बघू शकता की एक कंटिन्युअस रिजेक्शन एरिया, सपोर्ट एरिया बनत होता. तर तुम्ही ह्या लेवलला चेक करू शकता की कंटिन्युअस सपोर्टचा एरिया जो म्हणजे रिजेक्शन एरिया बनतोय. मार्केट वरून फॉल येतोय, पण तो एक रिजेक्शन एरिया पकडतो, म्हणजे इथून जो स्टार्ट झाला, कारण तुम्ही प्रत्येक कॅन्डलच्या जर क्लोजिंग चेक केल्या, तर क्लोजिंग ह्या एका झोन मध्ये आहेत. ओके, सो ह्याला झोनला जर थोडस अजून छोटस केलं, तर तुम्ही बघू शकता एक चॉपी रेंज आहे किंवा एक चॉपी एरिया आहे. त्या एरियामध्ये एक झोन तयार होतोय. ओके, आणि त्या झोन मध्ये तो रिजेक्शन देतोय. याचा अर्थ काय की मार्केट ही जी लेवल असेल 32,450 ते एक 420 चा जो एरिया असेल, हा स्ट्रॉंग सपोर्टचा एरिया बनतोय. स्ट्रॉंग सपोर्टचा एरिया बनल्यामुळे ही जी लेवल बनते एक स्ट्रॉंग सपोर्ट, आणि ह्या लेवललाच जे सेलरचं जे प्रेशर होतं, सेलरचं जे अग्रेशन होतं ना, ते ह्या लेवलला संपून एक बायर्स अग्रेशन क्रिएट व्हायची वेळ झालेली आहे. आणि ह्या लेवलला बघू शकता एक चांगली नाईस बुलिश एंगल्फिंग कॅन्डल बनत होती. ओके, सपोर्ट एरियामध्ये परंतु त्यानंतर रिजेक्शन आलं, पण रिजेक्शन जे आलेलं आहे ते परत एकदा त्याच एरियामध्ये, त्याच झोन मध्ये आलेलं आहे. सो रेंज ठीक वाटत आहे. ह्या रेंज मध्ये मार्केट थांबणार आहे, आणि जर मार्केटला जर अजून डाऊन साइड जर फॉल द्यायचा असेल, तर ही रेंज महत्वाची, त्याला ब्रेक करावं लागेल, परत एक रिटेस्ट करेल आणि त्यानंतर हा त्याची जर्नी ह्या साइडला सुरू होईल. पण एवढा जास्त फॉल एक्सपेक्ट नाही करत, बिकॉज ऑलरेडी खूप मोठा फॉल आलेला आहे. आपण पाहिलेलं आहे की वीकली टाइम फ्रेमला तो त्याची रिट्रेसमेंट पण कम्प्लीट करत आहे. कारण जर तुम्ही बघू शकता की वीकली टाइम फ्रेमला आपण अजून बुलिशच आहोत. जर तुम्ही हे जर मार्केट स्ट्रक्चर वीकली टाइम फ्रेम मध्ये पाहत आहेत, तर हे तुम्ही बघू शकता की अजून आपण एक बुलिश झोन मध्येच आहोत किंवा बुलिश स्ट्रक्चर मध्येच आहोत. ओके, जर ह्याला बुलिश स्ट्रक्चर पूर्णपणे ब्रेक करायचा असेल, म्हणजेच काय की हा तुमचा लो
हाय, हायर लो, हायर हाय आणि परत हायर लो. लेटेस्ट हायर लो हा जर ह्याला ब्रेक केला म्हणजेच तर आपण पूर्णपणे डाऊन ट्रेंड मध्ये जाऊ शकतो. ठीक आहे. बट स्टील आपण अजून बुलिश मध्ये आहोत. नेक्स्ट वीक आहे पुढे. नेक्स्ट वीक मध्ये आपण बघायचंय की पूर्ण वीक कसा राहील याच्यासाठी. ओके. सो आणि मी सांगितलं की ज्यावेळेस मार्केटचं स्ट्रक्चर ब्रेक होतं, जर हा लेटेस्ट हायर लो जर ब्रेक केला ह्यांनी, तर हायर लो ब्रेक केल्यावरती त्यांनी नवीन डाऊन ट्रेंडला सुरुवात करेल. इट्स अ डाऊन, हा डाऊन ट्रेंड एक्झॅक्टली नाही सांगता येत कारण हा लो हाय पॉइंट, हा लो पॉइंट आणि जस्ट स्लाइड 2 कॅन्डल ज्या बनल्या होत्या डोजी टाइम कॅन्डल, त्या डोजी कॅन्डलनी जस्ट छोटासा कन्सोलिडेशन झोन क्रिएट केला होता इथे आणि त्यानंतर हा परत एक छोटीशी रिट्रेसमेंट. सो इट्स पार्ट ऑफ रिट्रेसमेंट पण बोलू शकतो आपण. ओके. आणि ते डे टाइम फ्रेमला क्लिअर दिसतंय की डे टाइम फ्रेमला तो जो रिट्रेसमेंट 60% मी बोलत होतो, तो रिट्रेसमेंट एरिया त्यांनी हा पकडलेला आहे इथे आणि ह्या कॅन्डलच्या सॉरी ह्या झोनच्या खाली मार्केट क्लोज होत नाहीये. सो डेली टाइम फ्रेमला तुम्ही बघू शकता की एक मस्त फॉल आला होता, एक बॅक टू बॅक रेड कॅन्डल. त्यानंतर हा एक मार्केट स्ट्रक्चर बनवायला सुरुवात केली म्हणजेच हा हायेस्ट पॉइंट, हा लो पॉइंट, त्यानंतर हा लोअर हाय आणि हा लोअर लो. बट ज्या वेळेस त्याला फॉल अजून कंटिन्यू करायचा असेल तर मी जसं बोललो की मार्केटला ह्या पॉइंटला एक परत नवीन मार्केट स्ट्रक्चर नवीन नाही पण कंटिन्यू करावं लागेल. म्हणजेच हा लोवेस्ट पॉइंट, लोअर लो, ओके, देन लोअर हाय आणि परत लोअर लो आणि हा लोअर लो जर इथे झाला तर हा जो एरिया दिसतोय हा एक स्ट्रॉंग डिमांडचा एरिया आहे म्हणजे स्ट्रॉंग सपोर्ट एरिया बनेल ज्यामध्ये मार्केट इथे जाऊन सपोर्ट घेईल. सो ही लेवल ब्रेक झाली तर शॉर्ट करण्यासाठी आपल्याकडे खूप मस्त क्लिअर मुवमेंट भेटेल, खूप मस्त एंट्री पॉइंट भेटेल डाऊन साइड साठी. पण रिट्रेसमेंटचा वाट बघून आपण एंट्री करावी लागेल. ठीक आहे. सो ही झाली डेली टाइम फ्रेमला अनालिसिस. जर ह्याला आणि जर अपसाइड डायरेक्शननी चेक केलं तर तुम्ही बघू शकता की एक छोटासा रेजिस्टन्स एरिया बनतोय. ह्या रेजिस्टन्स एरियामध्ये मार्केट कन्सोलिडेट होतंय. बघू शकता ज्यावेळेस एक डाऊनफॉलच्या स्ट्रक्चर मध्ये मार्केट आहे, हा लोअर लो आणि लोअर हायच्या मध्ये मार्केट कन्सोलिडेट होत आहे. सो हा जो एक एरिया असेल हा एक थोडासा ट्रिकी एरिया ठरेल जर तुम्हाला अपसाइड मुवमेंट चेक करायचे असेल. बट अपसाइड मुवमेंट जर मला पाहिजे असेल तर कदाचित ह्या पद्धतीने मार्केट एक थोडासा कन्सोलिडेशन झोन आणि हा ब्रेक करेल. परत हा ह्या लेवलला रिट्रेसमेंट आणि हा परत हा अपसाइड मुवमेंट अशा पद्धतीने मार्केटला जायला हवं ऍज अ प्राइस ऍक्शन. बट आपल्याला एक वीक आहे, दोन्ही साईडला आपल्याला चेक करायचं आहे, डाऊन साइड पण आणि अपसाइड पण. बट अपसाइड जाताना थोडंसं ट्रिकी राहणार आहे कारण हा जो एक एरिया बनतोय मिडल एरिया, तो एक छोटासा स्कॅल्पिंगचा एरिया पण बनतोय. कारण जर फास्ट मुवमेंट जर झाली इथून इथेपर्यंत तर कदाचित हा रिट्रेसमेंटचा एरिया बनू शकतो आणि परत हा एक क्लिअर डाऊन अप मुवमेंट. सो हा जो एक छोटासा झोन आहे एक अराउंड 600 पॉईंटचा झोन आहे, त्या झोन मध्ये जर मार्केट राहिलं तर एक स्कॅल्पिंगचा एरिया बनेल. बट हा जो एरिया राहील, हा जो एक रेंज राहील जो 34,000 जी सायकोलॉजिकल रेंज पण कायम बोलली जाते, अशा पद्धतीच्या रेंज मधून जर मार्केट ब्रेकआउट किंवा अपसाइड मुवमेंट आली तर एक चांगली नाईस मुवमेंट आपल्याला नेक्स्ट अपकमिंग डेज मध्ये बघायला भेटेल. सो त्यानंतर मार्केट अशा पद्धतीने बिहेवियर राहील त्याचं. ओके. सो हा एक स्ट्रॉंग रेजिस्टन्स आहे आणि स्ट्रॉंग बाईंग झोन बनतोय ह्याच्यावरती. स्ट्रॉंग बाईंग एक झोन बनेल आणि हा स्ट्रॉंग सेलिंग झोन बनेल आणि हा जो मिडल जो पोर्शन आहे तो स्कॅल्पिंगचा झोन बनेल. हे झालं डेली टाइम फ्रेमला. डेली टाइम फ्रेमला पण मार्केट स्ट्रक्चर खूप मस्त बनत आहे. लोअर लोचं पण कॉम्बिनेशन बनताना जर अजून थोडस डीप मध्ये जर थोडस समजायचा प्रयत्न केला तर हे जे लोअर लोचं कॉम्बिनेशन बनत होतं ना, ह्या लोअर लोच्या कॉम्बिनेशन मध्ये ना मार्केट कन्सोलिडेट होत आहे. कन्सोलिडेट म्हणजे काय की हा हायेस्ट पॉइंट आहे, हा लोएस्ट पॉइंट आहे, हा लोअर हाय आणि ह्याला नवीन लोअर लो बनवायचा जो एरिया होता ना, त्या नवीन लोअर लो एरिया जो बनत होता तो आपला डिमांड सॉरी हा डिमांडचा एरिया बनत आहे म्हणजे सपोर्टचा एरिया बनत आहे. सो मला ही जी लेवल खूप ट्रिकी वाटते अपकमिंग डेज मध्ये ह्या एकाच पॉइंट मुळे की लोअर लो बनत नाहीये इथं, कंटिन्युअस रिजेक्शन येतं, वीक बनत आहेत. मार्केटचं प्रेशर, मार्केटमध्ये बायर्सचं प्रेशर दिसतंय. तुम्ही कॅन्डल्स व्यवस्थित जर बघितल्या तर खालून प्रेशर दिसतंय बायर्स जे मार्केटला वरती खेचत आहे. तुम्ही ह्या लेवलला बघू शकता. या अशा पद्धतीने मार्केटमध्ये
रिजेक्शन जे बनतंय ते एक वीक्स आहेत ना, त्या वीक्स त्याला मार्केटला वरती खेचून घेऊन जायचा प्रयत्न करतात, म्हणजे बायर्स ऍक्टिव्ह होतात. सो हा जो एरिया मला एक स्ट्रॉंग कन्फर्मेशन देतोय की मार्केटमधील डाऊनफॉल आता जास्त नाही दिसत पुढे अपकमिंग डेज मध्ये. सो इथून रिकव्हरीची पॉसिबिलिटी जास्त दिसते, बट मार्केट अनसर्टेनिटीचा गेम आहे. पॉसिबिलिटीज आणि प्रोबॅबिलिटीज मध्ये मार्केट थोडस अप्स अँड डाऊन्स होत राहतं. सो आपल्याला फक्त प्राइस एक्शन चेक करायचे, सपोर्ट रेजिस्टन्स आणि चेक करून त्यानंतर एंट्रीज घ्यायचे. हा झाला डे टाइम फ्रेम साठी जो क्लिअर मला एक डिमांडचा झोन दिसतोय. जर 4 आवर टाइम फ्रेम साठी स्विच केलं किंवा तुम्ही पाहिलं तर परत एकदा तुम्ही बघू शकता की हा जो रिजेक्शन एरिया आहे त्या रिजेक्शन एरियामध्ये विक्स जे आहेत, कॅन्डलच्या शॅडोज आणि विक्स, हो सॉरी, हा, तर कॅन्डलच्या ह्या विक्स तुम्ही बघू शकता की परत तो त्याच एरियामध्ये कन्सोलिडेशनचा फेज बनत आहे. म्हणजेच काय की हा एक मार्केट क्लिअर डाऊन साइड मध्ये आहे. ओके, मार्च पासून ते एप्रिल पर्यंत क्लिअर डाऊन साइड मध्ये आहे. त्यानंतर एक रिजेक्शन, ओके, बट त्यानंतर परत एक पुलबॅक नंतर परत हा एक कन्सोलिडेशनचा फेज, जिथं बघू शकता एक छोटासा कॅन्डल बनत आहे जिथं कन्सोलिडेट होत आहे मार्केट. सो हा जो एरिया बनतोय हा कन्सोलिडेशनचा एरिया बनत आहे. याचा अर्थ काय की मार्केट ह्या लेवलला सपोर्ट घेत आहे. सो परत एकदा एक्सपेक्टेड मुवमेंट आहे की हा जो रेंज ब्रेक केली तर स्कॅल्पिंगचा एरिया नंतर हा एक मस्त अप मुवमेंटला तो तयार राहील. आणि अजून आपण लोअर टाइम फ्रेमला आल्यामुळे अजून एक जर तुम्ही एरिया पाहिला तर ह्या एरियामध्ये ओके मार्केट कंटिन्युअस अपसाइड जाण्याचा प्रयत्न करत आहे, पण एक नाईस मदर बेबी पॅटर्न्स बनवून मार्केट परत एक डाऊन मुवमेंट येते. पण ती डाऊन मुवमेंट जास्त नाहीये कारण ऑलरेडी त्याच्याकडे एक एरिया आहे, एक झोन आहे, त्या झोन मध्ये मार्केट थांबत आहे. सो जर डाऊनफॉल यायचा असेल परत एकदा की सेम 4 आवर टाइम फ्रेमला पण हा एक्सपेक्टेड डाऊनफॉल असाच असेल. जर त्याला अपसाइड मुवमेंट सॉरी अपसाइड मुवमेंट जर परत कॅप्चर करायचे असेल तर ह्या लेवलला जाऊन एक छोटासा अपसाइड मुवमेंट, कन्सोलिडेशन फेज आणि त्यानंतर ब्रेकआउट, परत रिट्रेसमेंट आणि परत ब्रेकआउट, कन्सोलिडेशन अँड देन मुवमेंट. सो ह्या पद्धतीने मार्केटमध्ये कदाचित मुवमेंट राहू शकते. ओके, सो अशा पद्धतीने मार्केटचं स्ट्रक्चर राहील नेक्स्ट वीक साठी. आणि ह्या वीक साठी जर लोअर टाइम फ्रेमला चेक केलं म्हणजे 4 आवर्स टाइम फ्रेमला तर तुम्ही बघू शकता एक नाईस मुवमेंट आली होती. जो पूर्ण फेब्रुवारी पासून जो मार्केटमध्ये फॉल सुरू होता, मार्केट एका स्ट्रक्चर मध्ये पडत होतं. ओके, सो ह्या लेवलला तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने एक स्ट्रक्चर बनत होतं. आणि ह्या वीक मध्ये पूर्णपणे एक नाईस बुलिश कॅन्डल्स बनवत होता, बट ह्या एरियामध्ये मार्केट स्टक होत होतं. म्हणजे थोडस एक ट्रिकी सिच्युएशन मध्ये अडकलं होतं की ज्या लेवलला एक कंटिन्युअस रिजेक्शन येत होतं रेजिस्टन्स कडून आणि खाली डाऊन साइडला हा एक एरिया बनला होता जो लास्ट मंथ मध्ये एंडला जो हा एरिया त्याला सपोर्ट देत होता. सो ह्याच रेंज मध्ये परत मार्केट कन्सोलिडेट झालं होतं. सो ह्या वीक मध्ये दोन गोष्टी पाहायला मिळाल्या. एक नाईस मुवमेंटची होती किंवा एक रिकव्हरी प्लॅन करत होता मार्केट, बट त्यानंतर एक डाऊन मुवमेंट आणि कन्सोलिडेशन फेज. सो पूर्णपणे कन्सोलिडेशन फेज आणि डाऊन मुवमेंट मध्ये मार्केट राहिलेलं आहे. सो आम्ही एक्सपेक्ट करतो की मार्केट अपसाइडलाच रिकव्हरी देईल. शॉर्टर टाइम फ्रेमला अजून थोडंसं चेक केलं 1 आवर टाइम फ्रेमला तर बघू शकता की मार्केटने एक मस्त रॅली दिली होती जो हा रिकव्हरी फेज होता. या रिकव्हरी फेज मध्ये एक मस्त रॅली आली होती की जिथे तुम्हाला सपोर्टच्या एरियामध्ये मार्केट कंटिन्युअस लगातार एक नाईस कॅन्डल बनवत होतं. जिथं ही मोठी कॅन्डल बनली त्या कॅन्डल नंतर एक अशी कॅन्डल बनली जी रेड कॅन्डल जी मार्केटला कंटिन्युअस डाऊन साइड डाऊन साइड दाखवल्या पद्धतीने, पण ते झालं नाही कारण हा जर डाऊन साइड कंटिन्यू करायचा असेल त्यांना अशा पद्धतीने रिएक्ट करावं लागलं असतं मार्केटला. ओके, सो बट नाही झालं कारण त्याच्या शेजारी एक फेकआउट बोलतो आपण याला, फेकआउट ह्या कॅन्डलला, कारण ह्या कॅन्डलच्या सोबतच जेव्हा अशी ग्रीन कॅन्डल बनते एक ट्विझर टाइप कॅन्डलचं फॉर्मेशन बनत होतं आणि त्यानंतर मार्केटने एक मस्त रिकव्हरी द्यायला सुरुवात केली. ओके, सो ह्या वीकली एक रिजेक्शन अजून एक कंटिन्यू हेच होतंय जे मी वीकली टाइम फ्रेम पासून पण बोलत आलेलं की ह्या ज्या वीक्सचे रिजेक्शन देत आहेत डाऊन साइडला इथे ह्या कंटिन्युअस क्लिअर मुवमेंट दाखवत आहेत, बायर्स ऍक्टिव्ह आहेत इथे ह्या लेवल.
सो नाईस सेटअप बनलेला आहे वीक 1 आवर टाइम फ्रेमला. त्यानंतर एक रिजेक्शन एरियामध्ये जर ह्याला परत जर ड्रॉ केलं तर तुम्ही बघू शकता की कशा पद्धतीने एक एंट्रीचा चान्स होता. एक रिजेक्शन एरिया आणि कंटिन्युअस वरून एक रिजेक्शन एरिया बनत होता जिथं कंटिन्युअस रेजिस्टन्स क्रिएट होत होता ह्या लेवलला. आणि तुम्ही बघू शकता की एक फॉल्स ब्रेक जो डाऊन साइडला दिला होता आणि तो कम्प्लीट केल्यानंतर मार्केटने एक मस्त अपसाइड मुवमेंट दिली होती ह्या लेवल पर्यंत. ओके. आणि जसं मी म्हटलं की एक मोठ्या कॅन्डल जेव्हा बनतात अशा पद्धतीने एक मोठ्या कॅन्डल्स बनतात, नाईस बेरिश असेल किंवा बुलिश असेल, त्या कॅन्डलच्या 50 आणि 60% पर्यंत रिट्रेसमेंट येते. सो तुम्ही हा चेक करू शकता की हा जो एरिया आहे तो एक 50 to 60% आहे ह्या मोठ्या कॅन्डलचा. सो ह्या कॅन्डलचा रिट्रेसमेंट पकडून मार्केटनी परत एक रिव्हर्सल दिला, बट स्टील अगेन तो त्याच झोन मध्ये अडकलेला आहे. सो क्लिअर इंडिकेशन आहे किंवा एक क्लिअर दिसतंय की मार्केट एका अपसाइड मुवमेंटच्या तयारीत राहणार आहे अपकमिंग डेज साठी. इट्स माय व्ह्यू, माझा पर्सनल व्ह्यू असेल हा. हा आपण यामध्ये फक्त एक एज्युकेशन साठी या सर्व गोष्टी मी तुम्हाला प्रोव्हाइड करत आहे. ठीक आहे. सो 1 आवर टाइम फ्रेम मध्ये एक मला नाईस कन्सोलिडेशन झोन दिसला आणि त्या कन्सोलिडेशन मध्ये इथे एक एंट्रीचा चान्स पण मला भेटला होता. सो ह्या लेवलला एंट्री केली असती तर एक मस्त मुवमेंट होती. 400 to 500 पॉईंटची एक चांगली मुवमेंट भेटली असती. अगेन परत जर लोअर टाइम फ्रेमला चेक केलं 30 मिनिट्स माझा फेवरेट टाइम फ्रेम असेल लोअर मध्ये. सो यामध्ये पण तुम्ही चेक करू शकता की मार्केट एक लगातार डाऊनफॉल मध्ये जे जात होतं ते एक नाईस स्ट्रक्चर बनवून डाऊनफॉल मध्ये येत होतं. आणि ह्या वीक मध्ये पण सेम जो प्रिव्हियस सपोर्टचा झोन होता जो मार्च पासून एक झोन बनत होता सपोर्टचा, सो त्या सपोर्टच्या झोन मध्ये मार्केट थांबून मार्केटने एक मस्त नाही अपसाइड रॅली थोडीशी देऊन एक चांगला एक अपॉर्च्युनिटी दिली होती बाईंग साइडला. सो डाऊनफॉल मध्ये पण बाईंग साइडच्या अपॉर्च्युनिटी आपण मार्केट स्ट्रक्चर यूज करून करू शकतो. अँड एक खूप छोट्या टाइम फ्रेमला जाऊन 5 मिनिटला जर चेक केलं असतं तर तुम्ही बघू शकता मार्केटमध्ये खूप साऱ्या अपॉर्च्युनिटीज आल्या होत्या. खूप सारे स्ट्रक्चर आले होते जे कंटिन्युअस रात ब्रेक पण होत होते. तर लास्टचा ट्रेडिंग सेशन पाहिला तर तुम्ही बघू शकता की एक नाईस गॅप डाऊन होऊन एक मोठी रेड कॅन्डल बनली होती. पण त्या रेड कॅन्डलच्या अगेन्स्ट एक सपोर्ट घेऊन जो मार्चचा सपोर्ट कंटिन्यू झाला होता आणि सपोर्ट घेऊन मार्केटने स्ट्रक्चर बनवायला सुरुवात केली होती. बट मार्केटने स्ट्रक्चर बनवताना एक कन्सोलिडेशन फेज आला इथे. इथून जो रिकव्हरी आली हा हायेस्ट पॉइंट बनला, हा लोएस्ट पॉइंट, हायेस्ट पॉइंट, हायर लो आणि परत एक हायर हाय वरती मार्केट कन्सोलिडेट झालं. सो हायर हायच्या पॉइंटच्या ठिकाणी जर कन्सोलिडेशनचा फेज बनत असेल तर एक क्लिअर इंडिकेशन होतं की मार्केट कदाचित डाऊन साइड मुवमेंट येण्याची शक्यता आहे. तो डाऊन साइड मुवमेंट येताना परत मार्केटने एक डाऊनफॉल दिला, एक रिजेक्शन, रिट्रेसमेंट. ओके. आणि परत त्या मार्केट स्ट्रक्चरला कंटिन्यू करण्यासाठी कन्सोलिडेशन फेज बनवलं. खूप सॉरी. आणि त्यानंतर एक जर नाईस तुम्ही जर बघितला तर एक पॅटर्नचा ब्रेकआउट, क्लिअर ब्रेकआउटनी मार्केट नी फॉल दिला होता. सो ह्या लेवलला एक क्लिअर दिसत होतं की मार्केटनी मस्तपैकी एक डाऊन साइड मुवमेंट आणि टार्गेट तर ऑलरेडी डिसाइड होतं कारण प्रिव्हियसली जो सपोर्टचा एरिया होता ना तोच त्यासाठी टार्गेट राहत होता. सो एक नाईस मुवमेंट कॅप्चर केली मी पर्सनली ह्या टाइम फ्रेमला आणि इथं खूप मस्त प्रॉफिट पण माझी एंट्री ह्या कॅन्डलला आणि इथं एक्झिट माझं अराउंड 170 पॉईंटची एंट्री होती माझी. सो चांगली एंट्री झाली ती लास्टच्या ट्रेडिंग सेशनला. हे झालं बँक निफ्टी पर्स्पेक्टिव्ह वीकली टाइम फ्रेम टू तुम्हाला 5 मिनिट टाइम फ्रेमला अनालिसिस. तुम्ही प्रत्येक जर एक मुवमेंट चेक केली, प्रत्येक जी रिकव्हरी असेल किंवा एक फॉल असेल त्यामुळे तुम्ही बघू शकता की मार्केट हे कंटिन्युअस जाताना एका मार्केट स्ट्रक्चर मध्ये जात आहे आणि ज्या लेवलला जे ते स्ट्रक्चर ब्रेक करेल, फॉर एक्झाम्पल ह्या लेवलला मार्केट एक कन्सोलिडेशन फेज नंतर रिकव्हरी आली, रिकव्हरी नंतर एक मार्केट अपसाइड मुवमेंट आली, परत एक मार्केट स्ट्रक्चर बनवलं नाईस, इथे एरिया बनला जो कन्सोलिडेशनचा एरिया आणि परत एक हायर हाय आणि ह्या हायर हाय नंतर मार्केटली हा जो प्रिव्हियस हायर लो होता तो हायर लो ब्रेक केला, परंतु नवीन फ्रेश लोअर लो किंवा लोअर हायचं पण कॉम्बिनेशन नाही बनवलं आणि कन्सोलिडेशन फेज मध्ये गेलं. तर ह्या टाइपच्या कॅन्डल्स पॅटर्न्स मध्ये आपल्याला जसं फर्स्ट बेसिक इंट्रोडक्शन व्हिडिओ मध्ये मी सांगितलेलं आहे
की अशा टाईपच्या कन्सल्टेशन झोन पासून दूर राहायचंय, कारण मार्केट जर क्लिअर कोणताच पॉइंट्स दाखवत नाहीत जे आपल्या मार्केट स्ट्रक्चरचे पॉइंट आहेत, हायर लो, हायर हाय, लोअर लो किंवा लोअर हाय, जर दाखवत नसेल तर त्या मार्केट पासून दूर राहिलेलंच बेटर राहील. ओके, हे झाली वीकली अनालिसिस बँक निफ्टीसाठी. जर नेक्स्ट जर निफ्टीसाठी जर अनालिसिस बघायचं आहे तर वीकली टाइम फ्रेम मध्ये बघू शकता की परत एकदा एक अपसाइड मुवमेंट जी आली होती फेब्रुवारीमध्ये, त्या कॅन्डलच्या 50% पर्यंत त्यांनी रिट्रेसमेंट ऑलरेडी केलेली आहे आणि ह्या लेवल एक सप्लाय डिमांडचा झोन बनवलेला आहे. आणि ह्या वीक मध्ये जर एक क्लिअर सिग्नल नाही भेटला निफ्टी करून, कारण एक डोजी टाइप कॅन्डल फॉर्मेशन बनलेलं आहे, जे आपण इनडिसिजिव्ह किंवा इनडिसिजन कॅन्डलस्टिक बोलतात त्याला, तिथून काही डिसिजन क्लिअर मांडता येत नाही. सो वीकली सेटअप मध्ये एकच आहे की एक डिमांड आणि सप्लायचाच एरिया जो बनला होता, जो हा क्लिअर सपोर्टचा एरिया बनला आणि ह्या लेवल एक क्लिअर रेजिस्टन्स एरिया बनला. सो मार्केट ह्या रेंज मध्ये कन्सोलिडेट झालेला आहे वीकली टाइम फ्रेमला निफ्टी 50 हा इंडेक्स. आणि परत एकदा की हा मोठ्या कॅन्डलच्या 50% रिट्रेसमेंट असल्यामुळे तो इथे ह्या एरियामध्ये त्यांनी एक डिमांडचा झोन क्रिएट केलेला आहे, म्हणजे बायर्स ह्या लेवलचा ऍक्टिव्ह झालेला आहे. सो सेलर्स बूम, प्रेशर संपत आलेला आहे. ओके, लोअर टाइम फ्रेमला स्विच केलं तर तुम्ही चेक करू शकता की एक खूपच चॉपी जो एरिया बनलेला होता, जो कंटिन्युअस त्या एकाच रेंज मध्ये तो मार्केट थांबलेला आहे. ओके, आणि मार्केट स्ट्रक्चरला जर ह्या पद्धतीने जर प्रिव्हियसली मार्केट स्ट्रक्चर चेक केलं तर तुम्ही बघू शकता की एक एम पॅटर्न जो डबल टॉप पॅटर्न फॉर्मेशनचं बनलेलं आहे, बिकॉज मार्केट हे अप ट्रेंड मध्ये पण कंटिन्युअस जात नव्हतं आणि डाऊन ट्रेंड पण ठीक नाही वाटत होता. सो परत एकदा एक ट्रिकी सिच्युएशन आणि कन्फ्युजन वाली सिच्युएशन निफ्टीने केलेलं आहे. बट तुम्ही जर पूर्णपणे ट्रेंड मध्ये पाहिलं तर आपण कंटिन्युअस अजून अप ट्रेंड मध्येच आहोत आणि हा त्याच्यासाठी एक छोटासा कन्सोलिडेशन फेज बनत आहे. सो निफ्टी 50 मध्ये एक कन्सोलिडेशन फेज आणि कन्फ्युजन सिच्युएशन क्रिएट झालेलं आहे. बट जर त्याला अपसाइड जर मुवमेंट पाहिजे असेल तर आपण एक लोअर टाइम फ्रेमला चेक केलं अपसाइड किंवा डाऊन साइड मुवमेंट. सो एक नाईस फॉल नंतर जो बॅक टू बॅक रेड कॅन्डल बनवल्या आणि त्या फॉल नंतर एक मार्केट स्ट्रक्चर बनवत फॉल आलेला आहे. हायेस्ट पॉइंट, हा लोअर पॉइंट, परत हा एक लोअर हाय आणि लोअर लो. सो मार्केटला जर फॉल द्यायचा असता तर ऍक्च्युअली त्यांनी ह्या लेवलला पॉइंट्सला फॉल देऊन अशा पद्धतीने एक नवीन स्ट्रक्चर बनवायला हवं होतं. बट नाही बनवलं, त्यांनी एक नाईस रिकव्हरी दिली. बट रिकव्हरी दिल्यानंतर परत एकदा त्यांनी एक एरिया जो क्रिएट केला ह्या लेवलला, त्यांनी डिमांडचा एरिया क्रिएट केला, म्हणजेच सपोर्टचा एरिया क्रिएट केला आणि अपसाइडला एक रेजिस्टन्स एरिया ह्या लेवलला क्रिएट केलेला आहे. सो मी जर एक्सपेक्ट करतो की अपसाइड एक्सपेक्ट करत असेल तर मला एक एरियाला थोडंसं रिजेक्शन देऊन अशा पद्धतीने एक अपसाइड मुवमेंट एक्सपेक्ट करतो, जी नाईस अपसाइड मुवमेंट असेल. किंवा हा जर रिजेक्शन एरिया ह्या झोन मध्ये आला तर इथं बायर्स ऍक्टिव्ह व्हायला त्यांना जास्त चान्स भेटतो, कारण सेलर्सचं प्रेशर ह्या लेवलला एक वीक होणार आहे, म्हणजेच कमी होणार आहे आणि तुम्हाला बायर्सचं प्रेशर इथं बघायला भेटेल. जर इथं डाऊनफॉल जर एक्सपेक्टेड असेल तर डाऊनफॉल साठी त्यांनी हा एरिया ह्या एरियामध्ये कन्सोलिडेशन बनेल आणि एक डाऊनफॉल अशा पद्धतीने देऊ शकतो. सो दोन्ही साईडची सिच्युएशन क्रिएट होऊ शकते. बट आपल्याकडे एक प्लस पॉइंट आहे, तो म्हणजे हा जो एरिया असेल बँक निफ्टी आणि निफ्टी मध्ये, सेम एरिया जो बनतोय तो क्लिअर दाखवतोय की ह्या लेवलला बायर्स ऍक्टिव्ह झालेले आहेत, बाईंगचे प्रेशर दिसतंय. आणि जर अपसाइड रिकव्हरी मध्ये जर तुम्ही चेक करू शकता की मार्केट इथे ह्या लेवलला नाईस मार्केट स्ट्रक्चर बनवत चाललेलं आहे. ओके, सो लोएस्ट पॉइंट, हायर लो आणि हायर हाय. सो आपल्याकडे एक रिट्रेसमेंट मध्ये लेटेस्ट हायर लो बनलेला आहे. सो हा हायर लो जर ब्रेक नाही झाला आणि त्यांनी कंटिन्युअस ठेवलं तर अशा पद्धतीने एक नाईस रिकव्हरी बोलू शकतो की जी मार्केट फॉल आल्यानंतर एक रिकव्हरीच्या स्टेज मध्ये जाणार. बट एक वीक अहेड आहे, पुढे एक वीक आहे पूर्ण, त्या वीक मध्ये चेक करायचं की कोणत्या पद्धतीने आपल्याला ट्रेड घ्यायचा आहे. मेजर रेजिस्टन्स एरिया हे राहतील ह्या लेवलला, जसं मी बोललो की हा एक मेजर रेजिस्टन्स एरिया राहील, जो एक सायकोलॉजिकल पण रेजिस्टन्स एरिया ठरू शकतो, जो 15,000 असेल. ओके, सो हे आहे एक शॉर्टर टाइम फ्रेम अनालिसिस जो 4 आवर असेल. जर लोअर टाइम फ्रेमला चेक केलं एक 30 मिनिट्सला, एक निफ्टीने पण लोअर टाइम फ्रेमला एक चांगली मुवमेंट दिली होती, ज्यामध्ये मार्केट कंटिन्युअस एका अप ट्रेंड स्ट्रक्चर मध्ये राहत होतं आणि त्यानंतर
एक छोटासा फॉल आला, बट फॉल नाही म्हणता येणार, बट जे रिट्रेसमेंटचा पार्ट ठरेल, कारण तो मार्केट स्ट्रक्चरला ब्रेक करतोय पण नवीन मार्केट स्ट्रक्चर बनवत नाहीये. म्हणजेच काय की तुम्ही हा जर एरिया चेक केला तर हा एक अपट्रेंडचा एरिया बनतोय जिथं मार्केट लेटेस्ट हायर लो ला ब्रेक करत आहे. हा लेटेस्ट हायर लो बनला होता आणि त्या हायर लो ला नवीन फ्रेश हायर हाय न बनवला. ह्या लेवलला त्यांनी हायर हाय बनवायला पाहिजे होता. म्हणजेच काय की जर त्याला अप ट्रेंड मध्ये कंटिन्यूस राहायचं होतं तर त्यांनी हा हायर हाय ब्रेक करून अशा पद्धतीने नवीन एरिया बनवायला हवा होता. पण त्यांनी नवीन हायर हाय न बनवता एक डाऊन साइडला सुरुवात केली, जिथं बघू शकता की एक 3-4 कॅन्डलचा पुल बॅक आलेला आहे, रिट्रेसमेंट आलेला आहे, जिथं पिन बार आणि डोजी टाइप कॅन्डल बनलेले आहे इथे. आणि ह्यानंतर त्यांनी एक कन्सोलिडेशन फेजला सुरुवात केलेली आहे. सो मला ह्या एरियामध्ये परत पिक्चर एवढं क्लिअर दिसत नाही, कारण हा पूर्ण मी अप ट्रेंडच कन्सिडर करून किंवा डाऊन ट्रेंडला जर कन्फर्म करायचं असेल तर त्याला ह्या लेवल्स, त्याला एक मेजर लेवल्स असतील त्या ब्रेक करत डाऊन साइडला यायला हवं. सो स्टील बुलिशच आहे निफ्टीमध्ये आता अपकमिंग डेज मध्ये, मी बँक निफ्टी आणि निफ्टीमध्ये. निफ्टीमध्ये ह्या वीक मध्ये स्पेशली निफ्टीमध्ये एंट्री नाही झाली, ओनली बँक निफ्टीमध्ये ट्रेड झालेला आहे माझा पर्सनल. बट निफ्टीने पण एक चांगलं इंडिकेशन दिलं होतं की मार्केट 14,500च्या खाली जास्त रेजिस्टर सेलर्स ऍक्टिव्ह नाहीत होणार. सो एक क्लिअर मोठ्या पिक्चर मध्ये मला अपसाइड मुवमेंटच अपकमिंग वीक मध्ये दिसत आहे. सो नेक्स्ट स्टॉक जर एखादा अनालिसिस करायचं झालं, जे काही चेरी पिक स्टॉक असतील त्या वीक मध्ये त्यांनी चांगली मुवमेंट दिलेली आहे. तुम्ही बघू शकता की एक विप्रो स्टॉक आहे जो वीकली कॅन्डल्स, खूप मोठी कॅन्डल जी मारोबोजो टाइप कॅन्डल बनते, ज्याला वीक खूप कमी असते, नेग्लिजिबल वीक, त्या टाइपची कॅन्डल त्यांनी पूर्ण वीक मध्ये बनवलेला. बट हा जो वीकच्या अगोदरचा जो एरिया होता तर तुम्ही तिथे चेक करू शकता की ह्या एरियामध्ये मार्केट कंटिन्युअस कन्सोलिडेशन मध्ये किंवा एका रेंज मध्ये बाउंड झालं होतं. जसं आता बँक निफ्टी सेम ह्या कंडिशन मध्ये आहे, निफ्टी पण ह्याच कंडिशन मध्ये. सो आम्ही एवढं शुअर काय आहे की अशा पद्धतीचं जर आपल्याला स्ट्रक्चर भेटत असतं की मार्केट कंटिन्युअस एका मोठ्या कॅन्डल नंतर जर मार्केट कन्सोलिडेशन एरियामध्ये जात असेल किंवा रिट्रेसमेंट एरियामध्ये जात असेल जसं ह्या कॅन्डलच्या, तर मार्केट त्यानंतर रिकव्हरीची पॉसिबिलिटी जास्त ठरते तिथे. सो ह्यानंतर पण रिकव्हरी देताना किंवा ब्रेक जर देणार, ब्रेक देताना पण मार्केटने त्याचा प्रिव्हियस जो रेजिस्टन्सचा झोन होता ना तो पूर्णपणे ह्या लेवलला ब्रेक केला होता. सो ह्या कॅन्डल्स तर तुम्ही चेक करू शकता, जो रेजिस्टन्स एरिया बनत होता ह्या सर्व कॅन्डल्स क्लोज होत आहेत ह्या रेंज मध्ये 426 ते 404च्या रेंज मध्ये, जे 26 पॉईंटची एक मोठी कन्सोलिडेशन रेंज बनली होती जी फेब्रुवारी पासून कंटिन्युअस बनत होते. स्टॉक्स मध्ये पण सेम रेंज बनत होती, बँक निफ्टी मध्ये पण सेम रेंज बनत होती. सो ह्या एरियामध्ये कॅन्डल ची क्लोजिंग आहे ना खाली दिसते, ह्याचा अर्थ क्लिअर होता की जर ह्याला स्ट्रॉंग बुलिश झोन मध्ये जायचं असेल तर ही लेवल ब्रेक करणं खूप इम्पॉर्टंट ठरलं होतं याच्यासाठी. कारण हा जो कंटिन्युअस एक रिजेक्शन एरिया होता जिथं कॅन्डल्स क्लोज होत आहेत इथे इथे इथे, सो सगळ्या कॅन्डल्स ह्या डाऊन साइड क्लोज होत आहेत, अपवर्ड ही सोडता. जिथं ओपनिंग आणि क्लोजिंग इथे जायचं आहे या कॅन्डलचे पण, हा पूर्ण जो एरिया असेल ह्या एरियामध्ये कॅन्डल्स क्लोज होतात आणि हाच एरिया जो प्रिव्हियसली ऍज अ सपोर्ट म्हणून काम केला होता. सो हा एक झोन क्लिअर सांगत होता की मार्केट ह्या रेंज मध्ये अडकलेलं आहे. आणि वीकली नंतर त्यांनी जो ब्रेकआउट दिला त्यानंतर खूप मस्त मुवमेंट आली आणि ज्यांनी रेजिस्टन्स पकडला जो प्रिव्हियस परत एक असा एरिया होता ज्या एरियामध्ये त्यांनी प्रिव्हियस कॅन्डल क्लोज होतो त्या खाली डाऊन साइडला, आणि बरोबर त्याच रेंज मध्ये जाऊन क्लोज झालेलं आहे. सो थोडस ट्रिकी ठरेल विप्रो मध्ये ट्रेड करण्यासाठी, कारण एक छोटासा मुवमेंट मला किंवा कन्सोलिडेशन फेज दिसतोय की कारण ऑलरेडी ज्यांनी ज्यांनी ह्या वीक मध्ये पूर्ण ट्रेड केला असेल तर त्यांच्यासाठी प्रॉफिट बुकिंगचा एरिया ठरेल, बिकॉज ही जी लेवल ठरेल ती रेजिस्टन्स एरिया ठरते आणि त्याच्या खालीच कॅन्डल क्लोज होत आहेत. कॅन्डलनी ट्राय केलं क्लोज करण्याचं अपसाइडला, बट पूर्णपणे क्लोज नाही केलं. सो कॅन्डलनी कदाचित अशा पद्धतीने क्लोजिंग द्यायला हवं होतं की क्लिअर सिग्नल भेटला असतं की मार्केट अपसाइडला अजून गेलं असतं. बट त्यांनी तो एरिया पूर्णपणे एक स्ट्रॉंग क्लोज नाही केला किंवा एक स्ट्रॉंग कॅन्डलनी क्लोज नाही केला. सो एक क्लिअर थोडीशी छोटीशी डाऊनसाइड रिट्रेसमेंट आणि एक अपसाइड मुवमेंट दिसेल. बट फक्त वीकली टाइम फ्रेम वरती डिपेंड राहता, आपण चेक करूया डे टाइम फ्रेम वरती एक मस्त पैकी
जो रेजिस्टन्स एरिया बनत होता त्या रेजिस्टन्स एरियाला ब्रेक करत मार्केटने लास्टच्या 2-3 दिवसामध्ये एक चांगली मुवमेंट दिलेली आहे. सो हा एक पॅटर्न्स पण बोलू शकता की या पॅटर्न्स नंतर ब्रेक करून मार्केटने त्याचं स्ट्रक्चर ब्रेक केलेलं आहे. सो हा जर हायर लो लोअर लो आणि लोअर हायचं कॉम्बिनेशन तुम्ही चेक केलं तर ह्या लेवलला त्यांनी स्ट्रक्चर ब्रेक करायला सुरुवात केली होती. सो एक नाईस सपोर्टचा झोन बनवला होता ह्या रेंज मध्ये आणि तिथून एक नाईस अपसाइड मुवमेंट आली होती डे टाइम फ्रेमला. सो डे टाइम फ्रेमला तुम्ही बघू शकता की एक 20 पॉईंट म्हणजे 5.5% ची एक मस्त रॅली त्यांनी कॅप्चर झाली असते याच्यामध्ये. सो बघू आणि ह्या वीकचं जर पूर्ण अनालिसिस बघायचं झालं तर ह्या वीक मध्ये पर्टिक्युलर स्टॉकने एक ज्यावेळेस एक डाऊनफॉल मध्ये रेड कॅन्डल बनवली, एक स्ट्रॉंग रेड कॅन्डल, आणि त्यानंतर एक फेकआउटची कॅन्डल जी बनवली ही डोजी टाइप कॅन्डल. सो यामध्ये क्लिअर कन्फर्मेशन होतं की बायर्स ऍक्टिव्ह होण्याची शक्यता आहे आणि त्याबरोबर नेक्स्ट डे ला बरोबर त्यांनी बायर्स ऍक्टिव्ह करून झाले. एक छोटीशी रिट्रेसमेंट आली, 2 कॅन्डलची नाही पुल बॅक आला, बट मॅटर नाही केला कारण तो ऑलरेडी त्यांनी अप ट्रेंड पकडायला सुरुवात केली होती आणि या अप ट्रेंड पकडल्यानंतर त्यांनी एक नाईस स्ट्रक्चर बनवत एक कंटिन्युअस लगातार अपसाइड मुवमेंट दिलेले. सो माझ्यासाठी ह्या पद्धतीने एक नेक्स्ट वीकचं त्याचं अनालिसिस राहील. सॉरी, थोडस वरती राहील रिट्रेसमेंट किंवा ह्या लेवलला रिट्रेस करू शकतो कारण ह्या एरिया एक परत एकदा रेजिस्टन्स आणि सप्लाय डिमांडचा तो झोन बनलेला आहे. सो ह्या पद्धतीने एक रिट्रेसमेंट येऊन अपसाइड मुवमेंट दिसू शकते. आणि ह्याला जर शॉर्टर टाइम फ्रेमला परत एकदा चेक करायचं झालं 4 आवर्स टाइम फ्रेमला तर तुम्ही बघू शकता की एक कन्सोलिडेशन फेज नंतर खूप मस्त एक रिकव्हरीचा चान्स आला होता ज्यामध्ये डबल तुम्ही रिकव्हरीच्या कॅन्डल्स चेक करू शकता, सॉरी पॅटर्न्स चेक करू शकता की अशा पद्धतीने एक मस्त रिकव्हरी देत किंवा बरोबर त्याच लेवलला हा ब्रेकआउट नंतर एक रिट्रेसमेंट आणि बरोबर त्याच एरियामध्ये त्याच रेंजमध्ये त्याच रेजिस्टन्स झोनमध्ये त्यांनी परत रिट्रेसमेंट करून एक नाईस मुवमेंट दिलेली आहे अपसाइड साठी. सो नेक्स्ट वीक साठी किंवा नेक्स्ट डे साठी पर्टिक्युलर ह्या स्टॉक साठी अनालिसिस राहील. जो टार्गेट आहे 467 पण रिट्रेसमेंट करून त्यांनी रिट्रेसमेंट मध्ये बाय करून तुम्ही एंट्री, मी पर्सनली एंट्री यामध्ये 6-7 पर्यंत घेऊ शकतो किंवा 70 पर्यंत घेऊ शकतो. परत नेक्स्ट स्टॉक जर बघायचं झालं TCS, सेम वीकली टाइम फ्रेम तुम्ही चेक करू शकता की प्रिव्हियसली जो एरिया बनत होता, जो मेजर अप ट्रेंड मध्ये होतो आपण, सो हायर लोचं कॉम्बिनेशन बनवत तो स्टॉक एक नाईस मदर बेबी पॅटर्न्स बनवून एक रिकव्हरी दिली आणि त्यानंतर जो एरिया होता ज्यामध्ये क्लिअर रेजिस्टन्स झोन होता बरोबर त्याच एरियामध्ये जाऊन मार्केट त्याच्या खालीच क्लोज झालेलं आहे. सो अगेन ह्या वीक मध्ये पण एक रिट्रेसमेंट बघायला भेटेल ज्यामध्ये तो एक छोटासा कन्सल्टेशन फेज आणि नंतर नेक्स्ट वीक मध्ये त्यानंतर एक अपसाइड मुवमेंट बघायला भेटेल. ओके, सो ह्या वीक मध्ये जास्त काही अनालिसिस करण्यासाठी इथं नाहीये कारण हे जे क्लिअर जे रिजेक्शनचं एरिया बनत होता ह्या लेवलला तो एरिया सांगत होता की सप्लाय सेलर्स ऍक्टिव्ह आहेत पण बायर्स त्याच अग्रेसिव्हली ऍक्टिव्ह आहेत कारण त्यांना वरून प्रेशर दिसत असताना पण बायर्स हे खालून अग्रेसिव्हली ट्रेड करायला रेडी आहेत किंवा अग्रेसिव्हली एंट्री करायला रेडी होते. सो डाऊनफॉल स्ट्रक्चर पण त्यांनी ब्रेक केलेलं आहे कारण डाऊनफॉल स्ट्रक्चर बनतच नव्हतं ह्या लेवलला. डाऊनफॉल स्ट्रक्चर बनवण्यासाठी त्यांना ही लेवल ब्रेक करावं लागत होती आणि बरोबर ह्याच रेंजमध्ये एक बायर्स ऍक्टिव्ह होऊन वीकला रिजेक्शन देतात म्हणजे शॅडोला रिजेक्शन देऊन मार्केटला मस्तपैकी वरती घेऊन गेले. एक लास्टच्या काही वीक पासून बघत आहोत आपण. शॉर्टर टाइम फ्रेमला चेक केलं, डे टाइम फ्रेमला परत एकदा एका एरियामध्ये जो डिमांडचा एरिया बनला होता, सपोर्टचा एरिया बनला होता, त्या सपोर्टच्या एरियामधून मार्केटने पर्टिक्युलर त्या स्टॉक्स TCSने एक मस्त रिकव्हरी दिली आणि त्यानंतर एक अपसाइड मुवमेंट दिली आणि ह्या बरोबर अपसाइड मुवमेंट मध्ये एक रिजेक्शन कॅन्डल जी बनते जसं वीकली टाइम फ्रेमला आपण चेक केलं की ह्या लेवलला तो एक स्ट्रॉंग रेजिस्टन्स म्हणून काम करतो आणि बरोबर त्या रेजिस्टन्सलाच त्यांनी रेड कॅन्डल बनवले म्हणजे सेलर ऍक्टिव्ह झाले. बट जास्त फॉल एक्सपेक्ट नाही करणार कारण पार्ट ऑफ रिट्रेसमेंट ठरणार आहे. हा रिट्रेसमेंट ह्या लेवलला जाऊन परत एक अशा पद्धतीने किंवा कन्सोलिडेशन फेज बनवून अपसाइड जाण्याची शक्यता जास्त आहे. लोअर टाइम फ्रेमला चेक केलं 1 आवर टाइम फ्रेमला तर बघू शकता की एक मस्त अपसाइड जी रॅली होती जी ट्रेंड कंटिन्युएशन मध्ये पण एक पॅटर्न्स बनवून आपल्याला ट्रेड घेता आला असता.
सो अशा पद्धतीने त्यांनी एक पॅटर्न्स बनवलेला आहे. अपसाइड जो रिजेक्शन कंटिन्युअस एरिया असेल तो हायर लोचा कॉम्बिनेशन बनवत एक नाईस अपट्रेंड स्ट्रक्चर बनवत मार्केट वरती गेलेलं आहे. अपट्रेंड स्ट्रक्चर मध्ये जर तुम्ही चेक केलं तर जो रिकव्हरी पासूनचा एरिया होता त्यामध्ये हे जे मार्केट अप जे हायर लोचं कॉम्बिनेशन बनवत होता ना, तर हायर लोचं कॉम्बिनेशन बनवताना त्यांनी ह्या लेवलला मार्केट स्ट्रक्चर करायचा प्रयत्न केला जिथं हायर लो बनवत होता आणि हा हायर आहे. पण मार्केट स्ट्रक्चर ब्रेक करताना त्यांनी हा लोअर लो बनवलाच नाही, कारण जर इथं फॉल यायचा असता तर ह्याला लोअर लो कॉम्बिनेशन बनवून अशा पद्धतीने फॉल एक्सपेक्ट होता. बट त्यांनी फॉल न देता त्यांनी ह्या लेवललाच परत रिकव्हरी घेतली, म्हणजेच ह्या लेवललाच त्यांनी सपोर्टचा एरिया बनवला आणि एक स्ट्रॉंग डिमांडच्या एरियामधून त्यांनी रिकव्हरी घेतली आणि मार्केट कंटिन्युअस अप ट्रेंड स्ट्रक्चर मध्ये राहिलेलं आहे. सो जर तुम्हाला इथं जर शॉर्टची एंट्री कोणाची मिस झाली असेल असं वाटते तर ती चांगलाच तुमचा डिसिजन होता, बिकॉज त्या लेवलला त्याला शॉर्टची एंट्री बनतच नव्हती. बिकॉज जर मार्केटला खाली पडायचं असतं तर अशा पद्धतीने मार्केटनी त्या पर्टिक्युलर स्टॉकनी पडायला होतं, पण पडलेलं नाहीये, कारण हा जो एक एरिया होता स्ट्रॉंग सपोर्टचा एरिया, त्या एरियामध्ये त्यांनी अप ट्रेंड स्ट्रक्चरलाच कंटिन्यू केलेला आहे. सो बघू शकता की हा ट्रेंड स्ट्रक्चर कशा पद्धतीने त्यांनी कंटिन्यू केलेलं आहे. ओके. सो डाऊनफॉल साठी जर फॉल्स एंट्री असती तर ह्या लेवलच्या आसपास झाली असती. बट नाईस थँक्स टू मार्केट स्ट्रक्चर आणि प्राइस ऍक्शन की आपल्याला अशा पद्धतीने डाऊनफॉल मध्ये पण जी डाऊनसाइड एवढी मोठी कॅन्डल असताना पण जी वाटत होती की डाऊनसाइड मार्केट जाऊ शकतं, पण आपल्याला प्राइस ऍक्शनच्या सपोर्ट अँड रेजिस्टन्सनी इथं तुम्हाला थोडंसं थांबवलेलं आहे. सो ऑलवेज चेक करत राहा की लोअर टाइम फ्रेम टू हायर टाइम फ्रेम टू लोअर टाइम फ्रेम मार्केट कशा पद्धतीने स्ट्रक्चर बनवत आहे, मार्केट कशा पद्धतीने डिमांड आणि सप्लायचा एरिया बनवत आहे, तसेच मार्केट कशा पद्धतीने अप ट्रेंड मध्ये जात असते किंवा एक डाऊन ट्रेंड मध्ये पण जाताना स्ट्रक्चर ब्रेक करून व्यवस्थित येत आहे का ते पण आपल्याला चेक करता आलं पाहिजे. सो तुम्ही ह्या लेवलला पण बघू शकता की डाऊन अपसाइड मुवमेंट साठी जर एंट्री चान्स परत एकदा बनला होता, एक मस्त नाईस पॅटर्न बनवला होता प्रायझेक्शन, त्यानंतर ह्या पद्धतीने एक अपसाइड मुवमेंट आली होती रिट्रेसमेंट सोबत. सो ह्या लेवलला पण रिट्रेसमेंटला बाय करू शकत होतो हायर लोच्या कॉम्बिनेशननी, किंवा ह्या लेवलला पण बाय करून आपण एक मस्तपैकी मुवमेंट कॅप्चर करता आली असते. नेक्स्ट स्टॉक डिक्सॉन स्पेशली यासाठी एक खूप मस्त मार्केट स्ट्रक्चरचं एक्झाम्पल आहे ह्या वीक साठी. तुम्ही चेक करू शकता एक मोठ्या रेड कॅन्डल नंतर एक थोडेस रिकव्हरीच्या फेज मध्ये आहेत वीकली टाइम फ्रेम मध्ये, आणि हा जो एरिया आहे परत एकदा कंटिन्युअस डिमांडचा एरिया बनलेला आहे जिथं मार्केट तो डिक्सॉन हा स्टॉक तिथं बघू शकता की रिजेक्शन जे आहे ते शॅडो जवळच आहे आणि जो क्लोजिंग एरिया आहे ते ह्याच्यावरतीच आहे. सो याचा अर्थ मार्केटमध्ये अप ट्रेंड येण्याची चान्स किंवा स्टॉक्स मध्ये अप ट्रेंड येण्याचे चान्सेस वाढत आहेत किंवा बायर्स ऍक्टिव्ह आहेत, सेलरचं प्रेशर लूज होत आहे. बट डे टाइम फ्रेमला जर तुम्ही चेक करत राहिलं तर तुम्ही चेक करू शकता की हे जे डाऊन साइड जो एक मस्त रिकव्हरी आली होती, डाऊन साइड सॉरी रिकव्हरी फॉल आला होता, तर त्यामध्ये हा जो स्ट्रक्चर बनवायचा प्रयत्न केला होता, तर ह्या स्ट्रक्चर बनवायचा प्रयत्न करताना त्यांनी एक सप्लाय डिमांडचा एरिया बनवला, म्हणजे सपोर्टचा एरिया बनवला इथे, आणि त्यानंतर हे कॉम्बिनेशन जर हा हायेस्ट पॉइंट आहे, हा लोअर पॉइंट आहे आणि हा लोअर हाय आणि लोअर लो, हे पॉइंट्स हे मार्केट स्ट्रक्चरचे आहेत. परत एकदा ज्यांनी ज्यांनी ते व्हिडिओ नाही पाहिलं मार्केट स्ट्रक्चर बेसिकचं, त्यांनी युट्यूब चॅनलला चेक करू शकता आमच्या परत तसंच मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये पण लिंक देईन, तर तुम्ही ते व्हिडिओ बघा जरूर आणि त्यानंतर तुम्हाला कळेल की मार्केट स्ट्रक्चरचे पॉइंट्स कसे कॅल्क्युलेट करावे लागतात. सो बॅक टू टॉपिक, लो हाय लोवेस्ट पॉइंट, लोअर हाय आणि लोअर लो. त्याच्यासाठी लोअर लो बनवताना त्यांनी एका त्याच्या खालच्या लेवलला नाही बनवला, ज्यांनी ऍक्च्युली ह्या लेवलला त्यांनी लोअर लो बनवायला पाहिजे होता आणि अशा पद्धतीने मार्केटने डाऊनफॉल द्यायला पाहिजे. बट त्यांनी लोअर लो बनवतानाच एक त्याच्याच रेंज मध्ये किंवा त्याच कंटिन्युअस जो डिमांडचा एरिया बनतो, बायर्स एरिया बनत होता, जो स्ट्रॉंग बायर्स एरिया बनत होता, त्या एरियामध्ये त्यांनी लोअर लो बनवला आणि त्यानंतर एक नाईस रिकव्हरी कॅन्डल बनवली, अपसाइड मुवमेंट देऊन गेलेला आहे. सो परत एकदा हा स्पेक्युलेशनचा गॅप आहे आणि डिसिजन कॅन्डल बनवली. बट ज्यावेळेस डाऊन ट्रेंड स्ट्रक्चर ब्रेक करत होता, जेव्हा डाऊन ट्रेंड स्ट्रक्चर ज्यावेळेस बनवत होता ना, इम्पॉर्टंट पॉइंट हा होता की ह्या टाइम रेंजच्या खाली त्यांनी लोअर लो बनवायला हवा होता. बट हीच कॅन्डल रिजेक्शन ऑलरेडी देऊन आली होती
की ह्या कॅन्डलला कंटिन्युअस रिजेक्शन दिसत होतं. एक मोठ्या डाऊन साइड नंतर बायर्सचं प्रेशर असल्यामुळे कॅन्डल वरती जाऊन क्लोज झाली आणि त्यांनी मार्केटनी ऍक्च्युली अशा पद्धतीने स्ट्रक्चर बनवायला हवं होतं जो इमॅजिनरी स्ट्रक्चर होतं की द डाऊन साइड जाण्यासाठी, पण त्यांनी न बनवता त्यांनी अपसाइडला एक मस्त रॅली दिली. बट त्यानंतर एक कन्सोलिडेशन फेज म्हणण्यापेक्षा एक अशी कन्फ्युजन सिच्युएशन आणि ट्रिकी सिच्युएशन क्रिएट केलेली आहे ह्या गॅपनी. सो मला पर्सनली मी ह्या स्टॉकला अवॉइड करेन नेक्स्ट वीक साठी, बट अनालिसिस साठी खूप मस्त राहील कारण तो अपसाइड मुवमेंट देऊन अशा पद्धतीने एक स्ट्रक्चर रिकव्हरी देऊ शकतो आणि ह्या लेवलला कन्सोलिडेशन फेज बनवू शकतो, बिकॉज हा एक एरिया बनतो जो त्याचा कंटिन्युअस रिजेक्शनचा एरिया बनत आहे, जो रेजिस्टन्स एरिया बनत आहे. सो ह्या लेवलला कन्सोलिडेशन फेज बघावं लागेल अपकमिंग डेज मध्ये. ओके, सो आजच्या दिवसापुरतं आपण एवढे स्टॉक्स आणि एवढेच मार्केटला अनालिसिस करत आहोत. नेक्स्ट वीकला परत एकदा मी हायर टाइम फ्रेम टू लोअर टाइम फ्रेम अनालिसिस करून ट्रेड पर्सनली माझे घेणार आहोत. जर तुम्हाला आमच्या ट्रेड बद्दल जर माहिती जास्त हवी असेल तर आमच्या टेलिग्राम ग्रुपला तुम्ही जॉईन करू शकता. डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये लिंक प्रोव्हाइड केली जाईल. सो नेक्स्ट वीक साठी ऑल द बेस्ट अँड थँक्यू. जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर करा, तुमच्या फ्रेंड सर्कल मध्ये शेअर करा, त्यांना पण मार्केट स्ट्रक्चर आणि प्राइस ऍक्शन तसेच अपकमिंग येणाऱ्या दिवसासाठी मार्केट काय असेल याबद्दल जर प्रेडिक्शन हवं असेल तर त्यांना पण व्हिडिओ शेअर करू शकता आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.